So welcome dear friends. Last time we have just I will write here rotating coordinate system part 3. Last time we have come across these equations, dr by dt of fixed equal to dr by dt of rotational plus omega cross r, equation 5. आता ही इक्वेशन आपण ऑपरेटर इक्वेशन म्हणून यूज करू शकतो. दॅट इज डी बाय डी टी ऑफ फिक्स डॅश डॅश इक्वल टू डी बाय डी टी ऑफ डॅश डॅश प्लस ओमेगा क्रॉस डॅश डॅश. दिस इज इक्वेशन 6. डॅश डॅशच्या ठिकाणी तुम्ही कुठलाही ऑपरेटर वापरू शकताय. तो डिस्प्लेसमेंट आरच असेल असं काही नाही. तो ॲक्सेलरेशन असेल, वेलॉसिटी असेल, फक्त डॅश डॅशच्या ठिकाणी तेवढं टाकायचं म्हणजे ते इक्वेशन ऑपरेट झालं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून याला म्हणायचं ऑपरेटर इक्वेशन. आता इथं आपण एक अंडरस्टँड करूया की आता हे प्रत्येक वेळेला फिक्स रोटेशनल लिहिण्यापेक्षा आपण एक करूया की राईट असं लिहूया डी बाय डी टी ऑफ फिक्स च्या ऐवजी नुसतं डी बाय डी टी द्यायचं आणि डी बाय डी टी ऑफ रोटेशनल याच्याऐवजी काय लिहा डी डॅश बाय डी टी असं लिहू. मग त्यामुळे काय होईल, देन इक्वेशन 5 बिकम्स. सो इक्वेशन 5 बिकम्स कसं होईल सांगा, डी आर बाय डी टी, फक्त डी आर बाय डी टी म्हणजे फिक्स इक्वल टू डी डॅश आर बाय डी टी प्लस ओमेगा क्रॉस आर. हे झालं इक्वेशन 7. आणि ऑपरेटर इक्वेशन कसं होईल, डी बाय डी टी ऑफ डॅश डॅश इक्वल टू डी डॅश बाय डी टी ऑफ डॅश डॅश प्लस ओमेगा क्रॉस डॅश डॅश. सो दिस इक्वेशन बिकम्स 8. लक्षात आलं का? बघा काय केलंय, हे प्रत्येक वेळा फिक्स रोटेशन लिहिण्यापेक्षा याच्याऐवजी फक्त डी बाय डी टी लिहिलं की समजायचं की विथ रिस्पेक्ट टू फिक्स सिस्टीम, आणि तर डॅश टाकला की समजायचं विथ रिस्पेक्ट टू रोटेशन सिस्टीम. सो वी हॅव दिस क्वांटिटीज इक्वेशन 7 अँड इक्वेशन 8. सो डी ऑफ डी टी ऑफ डॅश डॅश इक्वल डी डॅश बाय डी टी ऑफ प्लस ओमेगा क्रॉस डॅश डॅश. सो दिस इज युअर इक्वेशन 8. आता काय करूया आपण, वी कॅन ऑपरेट इक्वेशन 8 फॉर द टर्म डी आर बाय डी टी. बघा इक्वेशन ऑपरेट, हे जे इक्वेशन 8 आहे ना, डी आर बाय डी टी साठी ऑपरेट करायचं म्हणजे डॅश डॅशच्या ठिकाणी डी आर बाय डी टी टाकायचं. आता ते काय होईल बघूया आपण आता. सो दिस इज जस्ट आय विल स्कोर आउट दिस. आता इथं बघा डी बाय डी टी ऑफ, इथं असं लिहितो डी आर बाय डी टी, आरच्या ऐवजी डी आर बाय डी टी लिहायचं इक्वल टू, आता काय येणार डी डॅश बाय डी टी, डी डॅश बाय डी टी, आणि इथं आरच्या ठिकाणी काय येणार डी आर बाय डी टी प्लस ओमेगा डॅश 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 ठिकाणी डी आर बाय डी टी. सो जस्ट हे सबस्टिट्यूट डी आर बाय डी टी, ओमेगा क्रॉस डी आर बाय डी टी. आता काय करूया, आता डी आर बाय डी टीची जी व्हॅल्यू आहे ही, ती आपण ह्याच्या आर एच एस मध्ये टाकूया आणि आहे तसं लिहूया. सो यू विल राईट लाईक दिस डी बाय डी टी ऑफ डी आर बाय डी टी इक्वल टू डी डॅश बाय डी टी. आता काय व्हॅल्यू आली त्याची, डी डॅश आर बाय डी टी प्लस ओमेगा क्रॉस आर. ही सगळी व्हॅल्यू टाकली इथं, आणि प्लस ओमेगा क्रॉस डी डॅश आर बाय डी टी प्लस ओमेगा क्रॉस आर. आपण ती व्हॅल्यू टाकली. आता हे आपण पुसून टाकू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. So just we have substituted these values. आता आपण हे सॉल्व करूया. We simplify this equation.
विथ प्रॉपर डेरिव्हेटिव्ह. आता याचं काय येईल, डी स्क्वेअर आर बाय डी टी स्क्वेअर. राईट डिअर स्टुडंट्स, that is equal to, again we'll take this d dash by dt inside the bracket. याचं काय येईल, d dash square r by dt square plus, आता हे product आहे ना, so we can write like this, d dash omega by dt cross r plus omega cross d dash r by dt. चल आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया. प्लस हे आता घेऊया ओमेगा क्रॉस डी डॅश आर बाय डी टी, ओमेगा घेऊया प्लस ओमेगा क्रॉस आर. जस्ट सिम्प्लिफाय स्टेप्स. ओके, आता इथं बघू, अगेन वी सिम्प्लिफाय दिस. डी स्क्वेअर आर बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू d dash square r by dt square plus d dash omega by dt cross r plus याचं काय होईल, हे दोन्ही टर्म एकच आहे, ट्वाइस ओमेगा क्रॉस d dash r by dt आणि प्लस ओमेगा क्रॉस r. राइट स्टुडंट्स? So this is, now one thing is that this omega is the angular velocity of the rotating frame and it is a constant quantity, and therefore in this case d dash omega by dt is 0. So we can write like this, as omega is a constant, d dash omega by dt equal to 0. So second term in this equation vanishes and therefore above equation becomes. So I will score out all these. So we can write like this, d square r by dt square equal to d dash square r by dt square plus twice omega cross d dash r by dt plus omega cross r as it is. तर ही सेकंड टर्म 0 झाली कारण हे 0 आहे. सो आता इथं बघा इक्वेशन मध्ये हे डी स्क्वेअर आर बाय डी टी स्क्वेअर काय आहे, हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट. आर म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन. So we can write like this, d square r by dt square represent acceleration of particle with respect to fixed system. We can denote it by a only. Similarly, d dash square r by dt square equal to acceleration of the particle with respect to rotating system and it is denoted by a dash. या सिंपल डेफिनेशन्स आहे ज्या तुम्ही 11वी-12वीला शिकलेला आहात. आणि d dash r by dt हे काय सांगा, इट इज व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन रोटेटिंग फ्रेम. सो इट इज अ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल in rotating frame and it is denoted by d dash. So आता हे इक्वेशन कसं होईल सांगा, आपण जे टाकू इथं, that is a equal to a dash plus twice omega cross v dash plus omega cross r. फक्त आपण जस्ट नोटेशन घेतलेलं आहे. सो आय विल अगेन स्कोर आउट. सो अगेन आय विल राईट हियर a equal to a dash plus twice omega v dash plus omega cross r.
Now again, we multiply above equation by mass m at both sides. So you will get ma equal to ma dash plus twice m omega cross v dash plus m omega cross r. So this equation we get. And dear students, what is ma? Ma is nothing but a force. So ma is nothing but the total force, because this is the force acting with respect to fixed system. Hence it is called as total force acting on a particle. Acting on a particle denoted by F. And this is ma dash. It is actual force. Actual force acting on a particle in rotating frame, and therefore it is called as effective force. Effective force. So this is F and this effective. So above equation becomes, so we can say that F, this equation we can write like this, F equal to, so we can write this is equation 10 किंवा इक्वेशन 9 आहे का बघा जरा काय असेल ते इक्वेशन 9 becomes F equal to F effective plus twice m omega cross v dash plus m omega cross r. So we can say that F effective equal to F minus this term minus twice m omega cross v dash minus m omega cross r. So from this equation it is clear that F effective is less than F. So I can write like this, F effective is less than F. बघ की F मायनस आहे त्यामुळे हे F पेक्षा कमीच असणार, and therefore we can write like this term twice m omega cross v dash, this term m omega cross v dash is called as Coriolis force. Coriolis force हा फिक्टिशियस फोर्स आहे. हा फोर्स कधी ऍक्ट होतो, जर त्या पार्टिकलला रोटेटिंग फ्रेम मध्ये व्हेलॉसिटी असेल तरच, नाहीतर अन्यथा नाही. म्हणून त्याला म्हणायचं कोरियोलिस फोर्स. समजा तो पार्टिकल त्या रोटेटिंग फ्रेम मध्ये स्थिर असेल, देन कोरियोलिस फोर्स बिकम्स 0. सो वी कॅन से दॅट व्हेन v dash equal to 0, Coriolis force acting on the particle is equal to 0. So this is the frames just I have taken. So this completes your rotating frame of reference, so rotating coordinate moving system. So thank you. लागले